बांगलादेशमध्ये इस्कॉनवर बॅन लावायला कोर्टाने नकार दिलाय। चिन्मयदास प्रभूंच्या अटकेनंतर बांगलादेशमध्ये हा वाद पेटलेला आहे। देशद्रोहाच्या आरोपाखाली चिन्मयदास प्रभूंना बांगलादेशमध्ये अटक करण्यात आली आहे। इस्कॉनच्या विरोधामध्ये महत्त्वाची पावलं उचलण्यात आल्याचं बांगलादेश सरकारनं कोर्टात सांगितलं। इस्कॉन मंदिराचे प्रमुख चिन्मयदास प्रभू यांच्या अटकेनंतर बांगलादेशात हा वाद पेटलाय। चिन्मयदास प्रभू यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली बांगलादेशच्या सरकारनं अटक केली। 26 नोव्हेंबरला चिन्मयदास प्रभू यांचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला। जामीन अर्ज फेटाळल्यानंतर बांगलादेशात हिंसा भडकली। यात वकील सैफुल इस्लाम यांचा मृत्यू झाला। 27 नोव्हेंबरला इस्कॉनवर बंदी घालण्याची याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली। बांगलादेशच्या अटॉर्नी जनरलनी इस्कॉन कट्टर धार्मिक संघटना असल्याचं म्हटलंय। चिन्मयदास प्रभूंच्या अटकेनंतर भारतानं नाराजी व्यक्त केली आहे। भारताच्या नाराजीनंतर बांगलादेश सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय। इस्कॉनच्या मुद्द्यावर मोदी सरकारसोबत असल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितलंय। इस्कॉनचा चिन्मयदास यांच्यासोबत संबंध नसल्याचं इस्कॉननं स्पष्ट केलंय।